न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। बोगस लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात। बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतलेल्या महिलांच्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्यास सरकारने सुरुवात केली आहे। महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाल्यामुळे खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींमध्ये घबराट निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारनं या लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला। या विविध योजनांमुळे सरकारवर तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडू लागला। त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर या योजनांना कात्री लावण्यास सुरुवात केली आहे। त्याची सुरुवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून झाली आहे, कारण निकषाच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्याबाबतचे सूतोवाच महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच केलं होतं। आता सरकारने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे। अनेक महिलांनी उत्पन्नाचा बनावट दाखला सादर केला होता, त्याशिवाय इतर बनावट कागदपत्र सादर केली होती। खोटी कागदपत्र सादर केल्याचं उघड झाल्यानंतर आता निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांमध्ये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट अर्जदारांना एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलंय। महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळेस सप्टेंबर महिन्यातच उघड झाला।